खूप मोठी बातमी समोर येते जी सोलापूर शहराचा आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू शकते. सोलापूर आता तंत्रज्ञानाच्या नकाशावर एक मोठी झेप घेणार आहे. चला तर मग या मोठ्या घोषणेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आज आपण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. पहिलं म्हणजे हे नवीन टेक हब नेमकं काय आहे. दुसरं, पुण्यामुळे सोलापुराला ही संधी कशी मिळाली. तिसरं, या प्रकल्पाची नेमकी योजना काय आहे. चौथा मुद्दा आहे याचा आर्थिक परिणाम काय होईल. आणि शेवटी भविष्यासाठी कनेक्टिव्हिटी कशी असेल. तर सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणेपासून. सोलापुरात एक नवीन भव्य टेक हब उभारलं जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केलंय, त्यामुळे हे स्पष्ट होतं की हा फक्त एक विचार नाहीये, तर एक ठोस वचन आहे जे आता प्रत्यक्षात उतरणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त महाराष्ट्रातलं दुसरं मोठं आयटी पार्क नाही, तर थेट देशातलं तिसरं सर्वात मोठं आयटी पार्क असणार आहे. यामुळे सोलापूरचं नाव थेट भारताच्या टेक्नॉलॉजी मॅपवर येणार आहे. पण मग प्रश्न येतो की सोलापूरच का निवडलं, आणि तेही आत्ताच का. याचं उत्तर खरं तर पुण्यातल्या सध्याच्या परिस्थितीत दडलेलं आहे. या निर्णयामागे 2 मोठी कारणं आहेत. एकीकडे पुण्याचं हिंजवडी आयटी पार्क आता खूपच भरलंय. तिथे जागा अपुरी पडतीये आणि कंपन्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागतंय. आणि दुसरीकडे सोलापूरमध्ये विकासाची एक मोठी संधी दिसली, ज्यामुळे विकासाचं विकेंद्रीकरण करणं शक्य होईल. हा आकडा बघा, खरंच धक्कादायक आहे नाही का. सोलापुरातले जवळपास 90% इंजिनियर्स दरवर्षी नोकरीसाठी आपलं शहर सोडून बाहेर जातात. यालाच आपण ब्रेन ड्रेन म्हणतो. आणि हेच थांबवणं या आयटी पार्कचं एक मुख्य उद्दिष्ट आहे, जेणेकरून स्थानिक टॅलेंटला इथेच संधी मिळेल. ठीक आहे, मग आता बघूया की हा प्लॅन प्रत्यक्षात कसा उतरणार आहे. याची ब्लूप्रिंट काय आहे. या प्रकल्पासाठीची पावलं खूप वेगाने उचलली जात आहेत. सगळ्यात आधी जागा निश्चित झाली आहे, आणि नुसती जागाच नाही, तर भविष्यात हा प्रकल्प कसा वाढेल याचाही विचार झालाय. पैशांचा जो प्रश्न होता तोही आता मार्गी लागतोय. आणि हे सगळं खूपच फास्ट होणार आहे. जमीन हस्तांतरण, पायाभूत सुविधा सगळं मिळून फक्त 1.5 वर्षात म्हणजे 18 महिन्यात हा पूर्ण प्रकल्प उभा करण्याचं टार्गेट आहे. खरंच खूप मोठं लक्ष्य आहे हे. आता हा फक्त एक आयटी पार्क नाहीये, याचा परिणाम खूप मोठा आणि दूरगामी असणार आहे. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच एक मोठी चालना मिळणार आहे. 2 लाख हा फक्त एक आकडा नाहीये. विचार करा, 2 लाख नवीन नोकऱ्या म्हणजे कितीतरी कुटुंबांचं आयुष्य बदलणार आहे. कितीतरी तरुणांना त्यांच्या घरात, त्यांच्या शहरात काम करण्याची संधी मिळणार आहे. याचा परिणाम कसा होईल बघा. इंजिनियर्सना तर नोकऱ्या मिळतीलच, पण त्यामुळे शहराबाहेर जाणारे तरुण इथेच थांबतील. मग हॉटेल्स वाढतील, वाहतूक व्यवस्था सुधारेल, स्थानिक कॉलेजेसना मागणी येईल. इतकंच काय, घरं आणि हॉस्पिटलची गरजही वाढेल. आणि हे सगळं शक्य व्हावं म्हणून सरकारने एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. उद्योजकांना खूप कमी किमतीत जागा मिळणार आहे. यामुळे काय होईल तर छोट्या मोठ्या कंपन्यांना इथे येणं सोपं जाईल आणि गुंतवणूक वाढेल, जे या पार्कच्या यशासाठी खूप गरजेचं आहे. शेवटी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा आयटी पार्क म्हणजे एका मोठ्या प्लॅनचा फक्त एक भाग आहे. म्हणजे बघा, हा आयटी पार्क हवेत नाहीये, त्याला सपोर्ट करण्यासाठी सगळी तयारी सुरू आहे. नुकतीच विमानसेवा सुरू झालीय, रेल्वे सेवा सुधारतीये आणि महामार्गांची तर सोलापूर आधीच जोडलेलं आहे. या सगळ्यामुळे सोलापूर फक्त एक आयटी हब नाही, तर एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र म्हणून उदयास येईल. तर मग एवढी मोठी गुंतवणूक, सरकारचा पाठिंबा आणि पायाभूत सुविधांची जोड, या सगळ्याच्या जोरावर सोलापूर खरंच भारताचं पुढचं मोठं टेक सिटी बनू शकेल का, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे.